अवघा अर्धा तास उरलेला आहे शपथविधीसाठी आणि राज्यामध्ये हे नवं सरकार स्थापन होणार आहे। 1.5 तासांच्या नंतर आझाद मैदानावरती हा शपथविधी होतोय। शपथविधीच्या आधी शिंदे, फडणवीस, अजित पवार हे शहांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे। 1.5 तास आता शेवटचा उरलेला आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक सुद्धा होऊ शकते। सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आपण बघतोय की अमित शहा हे मुंबईमध्ये पोहोचल्याचं कळतंय आणि या तिन्ही महायुतीमधल्या नेत्यांची आता चर्चा सुद्धा होऊ शकते, बैठक सुद्धा होऊ शकते। अगदी यामिनी, मुंबईतील जे सह्याद्री अतिथीगृह आहे त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। या सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळातच महायुतीतील तिन्ही नेते अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे तिघं इथं पोहोचण्याची शक्यता आहे आणि जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये आता हे तिघं जर शपथ घेणार असतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची, तर पुढे कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार आहेत, कोण कोण किती मंत्रिपदं मिळणार आहेत आणि कोण कोण यामध्ये शपथ घेणार आहेत, याबाबतचा आढावा स्वतः अमित शहा घेणार आहेत। या सगळ्यांची बाबतची चर्चा या ठिकाणी होऊ शकते। जर आपण बघितलं तर या ठिकाणी काही प्रमाणात मुवमेंट देखील सुरू झालेली आहे। एकनाथ शिंदे काही वेळातच त्यांच्या बंगल्यातून थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचण्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणी अमित शहा पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी। त्या ठिकाणी त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे देखील पोहोचतील आणि इथूनच हे सगळेजण एकत्र आझाद मैदानावर पोहोचतील शपथविधीसाठी। आज हे तिघजण शपथ घेतल्यानंतर अर्थात कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार आणि पुढचं जे मंत्रिपदं आहेत अर्थात मंत्रिमंडळाचा विस्तार हे कधी होणार, कुठली तारीख असेल, या सगळ्याबाबत चर्चा अमित शहा यांच्यासोबत होईल आणि हे लवकरच स्पष्ट होईल। यासाठी आता काही वेळातच इथं बैठकीसाठी हे तिघजण पोहोचणार आहेत। त्या बैठकीच्या संदर्भात आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल